बांधवांनो नमस्कार। काल मुंबईमध्ये एका मोठ्या आंदोलनाची सांगता झाली। मराठा समाज बांधव जो लाखोंच्या संख्येत मुंबईमध्ये जमला होता, त्यांच्या आंदोलनाला यश आलं आणि ते मुंबईतून बाहेर पडाले। या सर्व आनंदी झालेल्या बांधवांचं मी अभिनंदन करतो। प्रत्येकाला याच्यातून वेगवेगळा आनंद झाला। कालपासून मीडियाच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांच्या वेगवेगळ्या पाहायला मिळतात। पण कालचं आंदोलन संपल्यानं मी सुद्धा आनंदी झालो। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण पाहिलं की मराठा समाजाने इतके भव्य दिव्य मोर्चे या राज्यामध्ये काढले शांततेच्या मार्गामध्ये। आंदोलक हे शांततेच्याच मार्गाने आपली मागणी मांडत असतात। आपली मागणी मांडण्याचा, आमची मागणी मान्य करावी यासाठी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे। आणि जी लोक या आंदोलनामध्ये सहभागी होत असतात ती त्यांच्या वेदना, त्यांचं दुःख, त्यांच्यावर होणारा अन्याय याला वाचा फोडण्यासाठी या आंदोलनामध्ये सहभागी होत असतात। परंतु राज्यकर्ती मंडळी असेल, काही समाजकंटक, समाज विघातक शक्ती असतात की ज्या आंदोलनामध्ये इंटरफेअर करतात आणि आंदोलनाला वेगळं वळण लागतं। याची कितीतरी उदाहरणं आपण या अगोदर राज्यामध्ये पाहिलेत, देशात पाहिलेत। आणि काल मुंबईमध्ये सुद्धा गेल्या 2-3 दिवसांपासून अशीच परिस्थिती होती। ते सुरुवातीला हायकोर्ट आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी नाकारतं, मग राज्य सरकार 1 दिवसाची परवानगी देतं। हे सगळं म्हणजे माझ्या दृष्टीनं हे चिंताजनक होतं। त्याला हास्यास्पदही म्हणता येईल। एकतर तुम्ही परवानगी देऊ नका, द्यायची तर मग त्यांना ज्या पद्धतीने आंदोलन करायचे 1 दिवस, 24 तास, 12 तास असं नसतंय। आणि आझाद मैदानाच्या बाबतीमध्ये वेगळे नियम आहेत खरोखर। मी सुद्धा त्या ठिकाणी आमरण उपोषणाचं पत्र द्यायला ज्यावेळेस आझादनगर पोलीस स्टेशनला गेलो होतो, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या एरियामध्ये, तर त्यांनी मलाही सांगितलं होतं की तुम्ही सकाळी 9 वाजता बसले की संध्याकाळी 6ला तुम्हाला हे सोडावं लागेल ग्राउंड, आणि आमरण उपोषण इथं करता येत नाही। मग तरी मराठा समाज बांधव आमचे त्या ठिकाणी बसले। हे सगळं एक फार मोठं, याच्यामध्ये सगळं राजकीय समावेश होता। परंतु कालच्या आंदोलनाला जर काही गालबोट लागलं असतं तर याच्यामध्ये नाहक माझा मराठा समाज असेल, सामान्य मुंबईकर असतील, आणि एकूणच हे वातावरण महाराष्ट्रभर तापलं असतं। आणि विशेष करून जो माझा खाकी वर्दीतील बांधव आहे की ज्याला जात नाही, धर्म नाही, ज्याला घर, परिवार, संसार काहीच नसतंय, सण उत्सव हे त्याला नसतात, तो 24 तास 12 महिने तुमच्या आमच्या रक्षणासाठी, तुमच्या आमच्या सेवेसाठी, तुमचे आमचे सण उत्सव आनंदात व्हावेत, तुमचे आमचे मोर्चे आंदोलन शांततेत पार पडावेत, सर्वसामान्य जनतेला कसल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, रहदारी सुरळीत चालावी यासाठी ऊन वारा पाऊस कशाची तमा न बाळगता झगडत असतो। आणि कालच्या आंदोलनामध्ये जर काही बरं वाईट झालं असतं तर सर्वात अगोदर भरडला गेला असता तो माझा खाकी वर्दीतील माणूस, माझा महाराष्ट्र पोलीस। आणि मला वाटतं कालच्या या आंदोलनातून सगळ्यात मोठी सुटका जर कोणाची झाली असेल तर ती या महाराष्ट्र पोलिसांची झाली। आणि मी सुद्धा एक खाकी वर्दीचा भाग होतो, पोलीस खात्यामध्ये काम केलेला माणूस म्हणून पोलिसांच्या वेदना म्हणजे आम्हाला जातीच्या वेदना दिसतात, धर्माच्या वेदना दिसतात, पोलिसांच्या वेदना कुणालाही दिसत नाही। ते पोलिसाचा एक भाग म्हणून पोलीस निश्चितपणे यातून सुटले याचा मला आनंद आहे। कारण हायकोर्टानं काल आदेश दिलेला होता की 3 वाजेपर्यंत आझाद मैदान ग्राउंड खाली करा, मुंबई रिकामी करा। आणि हे सोपं नव्हतं, कारण मराठा बांधव ज्या जिद्दीनं, ज्या ताकदीनं, ज्या हिमतीनं पावसाची भुकेची झोप कुठं होते, आंघोळ कुठं करतात
या कसल्याही प्रकारची चिंता न करता त्या ठिकाणी ते एकदम असे ठाम बसून होते. त्यांना तिथून सहजासहजी हटवणं किंवा ते हटवत असताना काही गोंधळ झाला असता तर त्याचे फार वेगळे पडसाद उमटले असते आणि त्याच्या रोषाचा सामना पहिल्यांदा पोलिसांना करावा लागला असता. म्हणून पोलिसांच्या दृष्टीनं मी आनंदी आहे. कालचं आंदोलन झालं, आता बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, जे ते आपापल्या सोयीनं प्रतिक्रिया मांडतात. मराठा बांधव खुश झालेत, त्यांचं अभिनंदन. तुम्ही एक लढाई जिंकलात, तुमचं अभिनंदन या ठिकाणी आहे. आमचा ओबीसी बांधव पण बऱ्यापैकी खुश झालाय, काही नाराज झाला की आमच्यामध्ये आले, घुसखोरी झाले. पण काही बांधव खुश आहेत, ते म्हणतात की जसं वाशीला झालं तसंच हे वाशी पार्ट 2 झालंय. पण आम्ही कशातही आमचा आनंद शोधायचा म्हटलं तर आणि रडायचं म्हणलं तर कशातही रडणार आहे. मुळात आता वाशी पार्ट 1 आहे की 2 आहे हे काय होईल हा येणारा काळ ठरवेल. मी त्यात फारसं काही खोलात जाणार नाही. परंतु मला थोडंसं म्हणजे आमच्या बांधवांचं सुद्धा हसावं की चिडावं हे समजत नाही. म्हणजे जे मराठा समाज बांधव त्यांना आरक्षण मिळाल्याचा आनंद साजरा करत आहेत, फटाके फोडत आहेत, गुलाल उधळत आहेत, ते सुद्धा फडणवीसचं कौतुक करत नाही. आणि आमचे काही बांधव फडणवीसचं कौतुक करायला लागले की त्यांनी कशा पद्धतीनं आंदोलन हाताळलं, कशा पद्धतीनं चॉकलेट दिलं. अरे बाबांनो, तुम्हाला सगळ्यात मोठं चॉकलेट दिलंय ना. ओबीसींचा डीएनए आहे म्हणणारे हे राज्यकर्ते ओबीसींवर आतापर्यंत काय काय अन्याय झाले याच्याबद्दल काही बोलतात, करतात. म्हणजे दुसऱ्याला चॉकलेट दिलं तर आम्ही खुश होतो, पण आम्हाला 2-2, 4-4 चॉकलेट दिलेत ना. जसं जरांगे पाटील त्या दिवशी मुंबईत म्हणले होते की धनगरांना फडणवीसांनी लाकडं दिले, आता तुम्हाला काय दिले हे येणारा काळ ठरवेल. ते सगळ्यांना काहीतरी देतच असतात, चांगलं देत नाहीत. पण वैयक्तिक जरांगे पाटलांबद्दल जर बोलायचं झालं, मराठा समाजाच्या आंदोलनाबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांचा वाशी 2 हो की 3 हो, त्यांनी वाशीच्या आंदोलनातून पण भरपूर काही मिळवलं. आज लाखो नोंदी, भलेही मग कोणी आरोप करत असेल त्या खोट्या नोंदी खाडाखोड करून केल्या, त्या सापडल्या. लाखो मराठा बांधवांना सर्टिफिकेटचं वितरण झालं. मग ते कुणी काही म्हणो, खोटे सर्टिफिकेट आहे, बनावट सर्टिफिकेट आहे, पण आजपर्यंत एकही नोंद जी खोटी आहे किंवा एकही सर्टिफिकेट जे बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे काढलं म्हणून या राज्यामध्ये ते रद्द झालं का? मग या 2 गोष्टी आहेत. ते सर्टिफिकेट जर रद्द झालं नसेल तर त्यांचा विजय आहे, आणि ते खोटा असून रद्द केलं नसेल तर फडणवीसचा डीएनए काय आहे हे बाकी बांधवांनी त्यांना विचारलं पाहिजे. ते तुम्ही विचारणार नाही. कशातही आनंद आम्ही साजरा करायचा. मराठा समाज ज्या जिद्दीनं मी नेहमी सांगत असतो की आतापर्यंत मोर्चे, आंदोलनं, आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, आमच्या दुःख वेदना मांडण्यासाठी आंदोलनं मी पाहिलेली. खऱ्या अर्थानं आमचा आंबेडकरी समाज खऱ्या अर्थानं रस्त्यावर उतरतो. कारण मी बऱ्याच वेळेस सांगत असतो की मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये असताना आमचा अधिकारी असो किंवा आम्ही सुद्धा असो, कुठल्याही समाजाचा, कुठल्याही संघटनेचा, कुठल्याही पक्षाचा, कुठल्याही धर्माचा मोर्चा, आंदोलन असेल आणि हजारोच्या संख्येनं असेल तर त्याचं फारसं टेन्शन नसायचं. पण निळ्या झेंड्याखाली जर कोणी एकत्र आलं, काही आंदोलन करायला लागलं की एक भीती असायची. खरोखर हा एक वचक शासन प्रशासनावर निळ्या झेंड्याचा होता, आमच्या आंबेडकरी समाजाचा होता. त्या तुलनेत मराठा बांधवांनी भगव्या झेंड्याखाली एकत्र येत एक फार मोठा संघर्ष उभा केला. आणि जरांगे पाटील काही का होत नाही. आता कुणी म्हणतंय 100% फसवणूक आहे, कुणी म्हणतंय 100% विजय आहे. ते 100% फसवणूक झाली नाही झाली, विजय झाला नाही झाला, येणारा काळ ठरवेल. पण ते काहीतरी मिळवून आले, याला आपल्याला मानावं लागेल. नुसतं कुणाला तरी शिव्या देऊन मी चांगला होत नाही, हे प्रत्येकाला आत्मपरीक्षण करण्याची या ठिकाणी गरज आहे. मुळात आरक्षण हा फार किचकट विषय आहे, संवैधानिक बाब आहे, कायदेशीर बाब आहे.
याच्यात जे काय होईल आता हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. कायद्यानं असेल त्यांना मिळेल, नसेल मिळणार नाही. ओबीसींची भावना सुद्धा या ठिकाणी रास्त आहे की आमचं ताट अगोदरच, या ठिकाणी आमच्या ताटात अन्न व्यवस्थित नाही, जे आहे जेवायला ताटामध्ये ते जेवले नाही, यात दुसरे कोणी येत असेल आणि हे अन्न पुन्हा आमच्या तोंडचा घास हिरावून घेतला जाणार असेल तर ही भीती साहजिक आहे, त्यांनाही साहजिक आहे. परंतु या सगळ्या गोष्टींचा फायदा घेऊन आमच्या मराठा तरुणांना सुद्धा वाटतंय की आम्ही जगतोय, आम्ही संघर्ष करतोय, आम्ही शेती करतो, कामधंदे करतो, मोलमजुरी करतो, आमचं आयुष्य असंच चाललं. परंतु जो कोणी आरक्षणाचा लाभ घेऊन नोकरीला लागला असेल, शिक्षण घेतात मुलं, ते पाहतात, आपण पाहतो की त्यांचं जीवनमान उंचावलं, त्यांचं घर परिवार सुधारला, म्हणून त्यांच्या मनामध्ये ही भावना निर्माण होऊन त्यांनी रस्त्यावर येणं साहजिक आहे. परंतु याचा फायदा कोणीतरी वेगळ्या पद्धतीने घेत आहे. आम्हाला जे दिसतंय तसं नाहीये. आम्हाला वाटतंय आम्ही पाहतोय, आम्ही पाहत नाही, आम्हाला दाखवलं जातंय. आम्हाला वाटतंय आम्ही काहीतरी ऐकतोय, ते काय ऐकणं आमच्या हातात नाहीये. आम्हाला काहीतरी ऐकवलं जातंय. आम्हाला वाटतंय आम्ही काहीतरी करतोय, आम्ही काही करत नाही, आमच्याकडून करवून घेतल्या जातंय. आणि ही गोम राजकारणाची तुम्हाला आम्हाला समजली नाही बांधवांनो. दुर्दैवानं आमचा सुद्धा धनगर जमातीच्या एसटी आरक्षणाचा लढा आहे. हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलंय. हे आपण पाहतोय हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये धनगर हा उच्चार, स्पेलिंग हे तोही फार किचकट विषय आहे. पण आहे जी धनगर ही जात तिथं लिहिली ते कोण आहेत? धनगर नाहीत तर धनगरच आहे. पण आम्हाला एसटी वाले विरोध करतात. त्यांचा विरोध करणं साहजिक आहे. आम्ही त्यांच्याबद्दल नाराज होत नाही, कारण त्यांनाही असं वाटतं की आमच्या इथं पहिले जितक्या जाती आहे आणि या आरक्षणामध्ये जर धनगरासारखी एक जात आली तर आमच्यावर अन्याय होईल. मुळात धनगर आरक्षणाचा प्रश्न असो, ओबीसींचा प्रश्न असो, मराठा समाजाचा प्रश्न असो, हे आपल्याला वाटतात तितके सोपे जरी नसले तरी वाटतात तितके किचकट आणि अवघड सुद्धा नाहीये. म्हणजे या देशामध्ये आता बरेच लोक बोलतात, मी सुद्धा बोलतो की संविधानाच्या चौकटीत राहून हे प्रश्न सुटले पाहिजे. बघ, संविधान जे बाबासाहेबांनी दिलं तेव्हापासून 1950 पासून आजपर्यंत या संविधानामध्ये कितीतरी वेळेस बदल झाला ना, ज्याला आपण घटना दुरुस्ती म्हणतोय, दुरुस्त्या झाल्या. आज आता तामिळनाडूमध्ये 70% वर आरक्षण आहे. महाराष्ट्रात सुद्धा आपण म्हणतो 50% वर आरक्षण जाऊ नये, ते 50% वर ऑलरेडी गेलंय ना. कायदा सांगतो तुम्ही 1 रुपयाची चोरी केली तर तेच कलम कायद्याचं लागतं, आणि 1 कोटी रुपयाची चोरी केली तर तेच कलम लागतं. कायद्याच्याच भाषेत बोलायचं तर मग आरक्षण 50% वर 1% जाणं काय आणि अजून 50% जाणं काय? अडचण नाहीये. खरं म्हणजे सर्वांनी मिळून, मराठा समाज असेल, ओबीसी असेल, एसटी, धनगर, मुस्लिम बांधव असतील, सगळ्यांनी मिळून भांडणं गरजेचं आहे. जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. इंग्रजांनी जनावरं मोजली, इथली माणसं मोजली. माणसांचं सामाजिक, राजकीय, शैक्षणिक जीवनमान कसं आहे हे शोधलं. आज हे सरकार जनावरांची, पशुपक्ष्यांची जनगणना करतं, माणसांची का करत नाही? कारण राज्यकर्त्यांना माहिती आहे की हे प्रश्न सुटले नाही पाहिजे. आज मराठा समाजाला असं वाटतं की आम्ही इतके, धनगरांना वाटतं आम्ही तितके, माळ्यांना वाटतं आम्ही तितके, मुस्लिम समाजाला वाटतं इतके, म्हणजे आपापल्या सोयीनं घ्यायचं. वास्तव एकदा कळू द्या ना. आणि कायदा काही असो, बाबासाहेबांनी कायदा लिहिलाय, संविधान लिहिलंय, ते तुमच्या आमच्या भल्यासाठी लिहिलं. आणि त्याच बाबासाहेबांच्या संविधानामध्ये कितीतरी बदल झालेले आहेत, कितीतरी अमेंडमेंट झालेले आहेत. कुणासाठी झाले त्या? कुणी केल्या त्या? लोकशाहीचा अर्थच आहे
माणसांसाठी माणसांकडून चालवलेलं राज्य. मग जर हे माणसांसाठी चालवलेलं राज्य आहे तर मग माणसांच्या भल्याचे निर्णय तर झाले पाहिजेत ना. कुणी काही म्हणत असेल, हे आरक्षण कुणी संपलं पाहिजे म्हणतं, कुणी म्हणतं समान नागरी कायदा आला पाहिजे. मुळात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी पहिल्यांदा हा आरक्षणाचा विषय मांडला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये आरक्षण पहिल्यांदा लागू केलं या देशामध्ये. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपानं, कायद्याच्या रूपानं तुमचं आमच्या जीवनाचं कल्याण करण्याचं काम या आरक्षणाच्या माध्यमातून केलं. ही आरक्षण ही संकल्पना फार वेगळी आहे. हा गरिबी हटवता, गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाहीये, समान नागरी कायद्याचा कार्यक्रम नाहीये. आणि जी बांधव आमची समान नागरी कायद्याचं समर्थन करतात, करा ना समान नागरी कायदा. मी तर नेहमी म्हणतो की ज्या सुख सुविधांसह अदानी अंबानीचे लेकरं राहतात, त्या सुख सुविधांसह सामान्य माणसाचे लेकरं राहिले पाहिजे. या देशामध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, आमदार, खासदार, कलेक्टर, एसपी यांना जो मताचा अधिकार आहे, एका मताचा, तोच अधिकार सामान्य शेतकऱ्याला आहे, हमालाला आहे, मोलकरीणीला, आमच्या मोलकरीण असेल तिला सुद्धा आहे, गरीबाला ज्याच्या डोक्यावर छत नाही त्याला सुद्धा आहे, ज्याच्या नावावर 1 गुंठा जमीन नाही त्याला सुद्धा आहे. ही समानता आहे. मग तशी समानता तुम्ही प्रत्येक ठिकाणी आणा ना. करा, संपत्तीचं समान वाटप करा, सगळ्या सुख सुविधांचं वाटप करा. तिथं तुमची समान नागरी कायद्याबद्दल तुम्ही बोलणार नाही. समान नागरी कायदा फक्त आरक्षण आलं की मग समान नागरी कायदा करा. आरक्षण ही कन्सेप्ट वेगळी आहे. मग जर आत्ता या आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जर वाद होत असेल, मोदी साहेब, जे लोक भाजपचं समर्थन करतात, जी लोक देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करतात, माझी विनंती भावांनो, आपल्याला थोडंसं आपल्या बुद्धीने विचार करण्याचा प्रयत्न करा ना. ज्यावेळेस मोदीजींनी 10% ईडब्ल्यूएस चं आरक्षण दिलं, इकॉनॉमिकल विकर सेक्शन, कुणी मागितलं होतं? कुणी मोर्चा काढला होता? कुणी आंदोलन केलं होतं? किती लोक रस्त्यावर आले होते? किती लोकांनी जीव दिला ते आरक्षण मागण्यासाठी? अरे, जे कुणीच मागितलं नाही, ज्याची गरज कुणाला नाही, आमच्या मराठा बांधवांनी ते नाकारलं नाही पाहिजे. आम्हाला ओबीसीतूनच पाहिजे. ज्याची गरज नाही, ज्याच्यासाठी आंदोलन नाही, मोर्चे नाही, ते तुम्ही सहज देता. ते कायद्याच्या बाहेर नव्हतं. आता त्याचे काही लोक आपापल्या परीने सोयीचा अर्थ लावतात. मला मुद्दा हाच म्हणायचा आहे की तुम्ही 10% कुणी न मागता देता. इथं धनगर मागायला लागले, मग मराठा मागायला लागले, सगळेच मागायला लागले, यांना तुम्ही देत नाही. करा ना तुमची घटना दुरुस्ती. तमिळनाडूत कसं केलं, काय केलं, ती सूची भानगडी फार कायद्याची हुशार, त्या खोलात जातात. एवढ्या खोलात कशाला जाता रे बाबा? सामान्य माणसाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत सांगा ना. तमिळनाडू काय भारताबाहेरचं राज्य आहे का? तमिळनाडू राज्य करणारे भारताबाहेरचे आहेत का? कायद्याची प्रोसिजर काहीतरी फॉलो केली ना. सुप्रीम कोर्ट म्हणजे तरी काय आहे? तिथेही माणसंच बसलेली आहेत ना. कशासाठी बसले तिथं माणसं? सुप्रीम कोर्टानं बंधन घातलं. कुणा अर्ज लिहून दिला होता सुप्रीम कोर्टाला बंधन घाला? तेही माणसंच आहे. सरकारने त्यांना पटवून दिलं पाहिजे. सुप्रीम कोर्ट इतके ताशेरे ओढतं सरकारवर, हा चुकीचा कारभार आहे, हे चुकीचं तुम्ही वागता, हे असं नाही करायला पाहिजे. सरकार करतं. कालही हायकोर्टानं कालच्या आंदोलनामध्ये किती ताशेरे ओढले की आझाद मैदानावर परवानगी नाही. आतापर्यंतचा इतिहास आहे, मी जबाबदारीनं बोलतो. किती आमरण उपोषण झाल्याचं माझ्या ऐकू येत नाही आत्ताच्या या अलीकडच्या काळामध्ये. मला स्वतःला तिथं परमिशन दिली नाही. मग सरकारनं कशी परमिशन दिली? म्हणजे याचा अर्थ तुम्ही हायकोर्टाला मानत नाही. सरकारनं प्रश्न उपस्थित केला की इथं 50,000 लोक आले कसे? सरकार काय, सुप्रीम हायकोर्टानं सरकार काय करतंय? म्हणजे सरकार हे सरकारच्या सोयीचे निर्णय घेतं, सरकारच्या सोयीचे कामं करतं. सरकार सुद्धा हायकोर्टाला, सुप्रीम कोर्टाला मानत नाही. मग हे प्रश्न सोडवाय ना. जर राजकीय नेत्यांची, सत्ताधाऱ्यांची, सरकारची इच्छाशक्ती असेल तर हे प्रश्न सुटतील. मी अत्यंत जबाबदारीनं बोलतो भावांनो. या राजकीय लोकांना तुमचे आमचे प्रश्न सोडवायचे नाहीत. अगोदर हिंदू मुस्लिम वाद होता, धनगरांनी आंदोलन केले. मी स्वतः 17 दिवस उपोषण केलं. किती हिंदू संघटना आमच्या समर्थनामध्ये आल्या, कोणते हिंदू आमच्या समर्थनात आले? आज ओबीसीवर अन्याय झाला म्हणून
महाराष्ट्रातल्या 400 जाती बोंबा ठोकत आहेत. ओबीसी भयभीत आहे आज. यांच्या मदतीसाठी किती हिंदू संघटना आल्या, कोणते हिंदू आले. काल आमचे मराठा बांधव त्या मुंबईमध्ये बसलेले होते. पहिल्या दिवशी अन्न पाण्या वाचून त्यांचे हाल झाले. पावसामध्ये भिजले, फुटपाथवर झोपले. मग त्याच्यामध्ये सामान्य गरीब माणूसही होता, चांगला श्रीमंतही होता. कोणत्या हिंदू संघटना त्यांच्यासाठी आल्या, कोणते हिंदू त्यांच्यासाठी आले पुढं. पण मुस्लिम मात्र आले. कालचं इम्तियाज जलील साहेबांचं स्टेटमेंट मी पाहिलं, ते त्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन म्हणतात की ताकदीनं, ज्या ताकदीनं मराठा समाज उभे त्या ताकदीनं आम्ही उभे राहू. आमच्याही धनगर आरक्षणाचा प्रश्न संसदेमध्ये ज्या भामट्या खासदारांना आम्ही गेल्या 80 वर्षांमध्ये निवडून देतोय, यांनी संसदेत मांडला नाही. इम्तियाज जलील ताकदीनं बोलले, आम्ही इम्तियाज जलीलला मतदान केलं नाही. धनगरांनो केलं का तुम्ही? नाही केलं. पण इम्तियाज जलील तिथं बोलतात. मग हे हिंदू मुस्लिमचा वाद आहे का? हा हिंदू मुस्लिमचा वाद कालही नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसणार आहे. हा राजकारणाचा वाद आहे. मग त्याच पद्धतीनं ओबीसी मराठा गुन्ह्या गोविंदाने एका गावात राहतच होते ना. आणि मग मराठा अन्याय करतात. सत्य आहे, 100% सत्य आहे. मराठाच अन्याय नाही करत. तर ज्या भागामध्ये मराठा एक संख्येनं जास्त आहे ते अन्याय करतील. जिथं धनगर जास्त आहे तिथं धनगर अन्याय करतील. जिथं वंजारी जास्त आहे तिथं वंजारी, जिथं माळी जास्त आहे तिथं माळी. ज्या भागात मुस्लिम जास्त आहे तिथं त्यांचा बोलबाला आहे. आज आता भाजपची सत्ता आहे तर भाजपचा बोलबाला आहे. वाटेल त्याला जलात टाकायचं, वाटेल त्याला बाहेर सोडायचं, वाटेल त्याच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, वाटेल त्याला क्लीन चिट द्यायची, वाटेल त्याला भारतीय म्हणायचं, वाटेल त्याला पाकिस्तानी म्हणायचं. सत्ता आहे ना, सत्तेपुढं शहाणपण चालत नाही, हे वास्तव आहे. मग ज्या भागात जी जात बहुसंख्य आहे ती जात अल्पसंख्यांवर काहीतरी अन्याय करत असतील तर जातीला नाव नाही ठेवता येत ना. काही माणसं असतात त्याच्यामध्ये. संपूर्ण जातीला नाव नाही ठेवू शकत. संपूर्ण मराठा जातीला आपण बदनाम नाही करू शकत. संपूर्ण ओबीसी, संपूर्ण मुस्लिम, संपूर्ण बौद्ध यांना असं संपूर्ण म्हणून आपण टार्गेट नाही करू शकत. एका घरामध्ये एका आईच्या पोटी जन्माला आलेले 5 लेकरं ते सुद्धा एक सारखे विचाराचे, एक सारख्या वागणुकीचे नसतात. आपण म्हणतो नाही 5 बोटं आहेत माणसाला, 5 बोटं सारखे नाहीत. मग असतील ना समाजामध्ये काही वाईट लोक. समाजाला आपण वाईट नाही म्हणू शकत. म्हणून हा ओबीसी मराठा पण वाद नाहीये, लावल्या जातो. धनगर मराठा वाद नाहीये, लावल्या जातो. आणि आम्ही याचे बळी पडतो. बांधवांनो, सोशल मीडिया आपण वापरता अत्यंत जबाबदारीने वापरले पाहिजे, मी नेहमी म्हणतो. म्हणजे कालपर्यंत मी प्रत्येक घडामोडीवर माझं लक्ष आहे. मी टीव्ही मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहतो. आमच्या तरुणांची माथी भडकवण्याचं काम चाललंय. मग काही लोक आहेत, त्यांचे काय उद्देश आहेत, ते काय करतात, कुणासाठी करतात, का करतात, हाही फार मोठा विषय. मी तिकडे जाणार नाही. परंतु काही लोक आपल्या स्वार्थासाठी समाजाला डायव्हर्ट करतात, समाजाची दिशाभूल करण्याचं काम करतात. आणि सोशल मीडियावर तर फार पेव आलंयच आहे. फेक अकाउंट आहेत. आमच्यासारखी लोक समोर येऊन बोलतात. कुणाला राग आला तरी, कुणाला चांगलं वाटलं तरी. आम्ही लोकांसोबत दुश्मन्या घेतल्या. पण फेक अकाउंट तयार करणाऱ्यांची संख्या, त्यांची पब्लिसिटी वाढली. म्हणजे आमच्यासारखे लोक खरं बोलतात. सोशल मीडियावर आम्ही ज्यावेळेस पाहतो तर आम्हाला फॉलो करणाऱ्यांची संख्या, लाईक करणाऱ्यांची, कमेंट करणाऱ्यांची, शेअर करणाऱ्यांची संख्या आणि फेक अकाउंटला लाईक करणाऱ्यांची, फॉलो करणाऱ्यांची संख्या, या जमीन आसमानचं अंतर आहे. हे सामान्य माणसानं ठरवायचंय, सामान्य तरुणांना ठरवायचंय की आम्ही कुणाच्या मागे चाललोय. ज्या आम्हाला डोळ्यानं दिसतात त्याच्या मागे आम्ही जात नाही. जे नाही दिसत त्यांच्या मागे पळतोय. अरे कशासाठी बाबांनो? आमचे मूळ प्रश्न बाजूलाच राहिले ना. आम्ही हिंदू मुस्लिम खेळत बसलो, आम्ही मराठा ओबीसी खेळत बसलो, दलित सवर्ण खेळत बसलो, धनगर मराठा खेळत बसलो. मूळ प्रश्न कुठे आहेत? काल मी त्या ऑफिसला गेलो होतो. एका आमच्या त्यात मुलांचा प्रश्न आहे. आमच्या जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांसाठी अनुदानात 40 कोटीचा भ्रष्टाचार काढला. खरं म्हणजे 100 कोटीपेक्षा जास्त खरं भ्रष्टाचार. त्याची तक्रार मी 2 महिन्यापूर्वी अँटी करप्शन डीजींना केली, लोकायुक्ताला केली. पण मी शाळेचा मुद्दा असल्यामुळे तो मुद्दा घेतला नाही. काय झालं त्याच्यात? काहीच नाही. 400 कोटीचा भ्रष्टाचार आहे, 40 कोटीवर आणला. 400 लोक सामील आहेत, 40 लोकांवर कारवाई करायचं चाललंय. इथं कोणी बोलत नाही. पैसा कुणाचा आहे?
हा जो शेकडो हजारो कोटी पैसा चालला, हा कुणाचा पैसा आहे बाबांनो? हा तुमचा आमचा पैसा आहे, हा सामान्य जनतेचा पैसा आहे. कुठला आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, पंतप्रधान त्यांच्या खिशातून पैसे देत नाही आम्हाला. हा तुमचा आमचा पैसा आहे. हे प्रश्न आम्हाला महत्वाचे वाटत नाहीत. इथं जालना जिल्ह्यामध्ये 40 कोटीचा भ्रष्टाचार आम्ही काढला शाळेचा. किती लोकांचे मला फोन आले. आम्ही लोकांशी दुश्मन्या घेतल्या. आमच्याकडे पैशाच्या बॅगाही घेऊन आल्या लोक. आम्हाला बंदुकीचेही दाग दाखवले, आम्हाला मारण्याच्या धमक्याही दिल्या. आम्ही घाबरत नाही. आम्ही रस्त्यावर उतरलो. आज 3-4 महिने झाले आम्ही शाळेच्या विषयावर बोलतोय. 2 महिन्यापूर्वी मी तक्रारी केलेल्या आहेत. मंत्री, संबंधित खात्याचे, मुख्यमंत्री, लोकायुक्त, अँटी करप्शन डीजी. आजपर्यंत काहीच नाही. स्पष्ट दिसतंय की जमिनीवर शाळा नाहीये, बिल्डिंग नाहीये, पैसे उचलले. बिल्डिंग आहे, हॉस्टेल नाही, पैसे उचलले. बिल्डिंग आहे, मुलं आहे, हॉस्टेल नाही, पैसे उचलले. अरे शाळेत मुलंच नाहीयेत, कागदोपत्री ऍडमिशन आहे, पैसे उचलले. हा जनतेच्या पैशाचा अपहार नाही का? अरे तुमचे आमचे पैसे बाबांनो. आज जिल्हा परिषदच्या शाळा बंद पडायला लागल्या. तुम्हाला आम्हाला हे प्रश्न महत्वाचे वाटत नाहीत. शेतकऱ्यांचे काय हाल चाललेत. एक तर शेतकरी हा या जगातला सगळ्यात दुर्दैवी प्राणी असं मला वाटतं. म्हणजे त्याच्यावर निसर्गाचा कोप, ज्याला आपण आसमानी सुलतानी म्हणजे राज्यकर्त्यांचा कोप. एकतर इतकी मेहनत करून, घाम गाळून, रात्रंदिवस कष्ट करून, मेहनत करून ते पिकत नाही. इकडून तिकडून हे पिकलं तर हे निसर्गाचे त्याच्यावरचे संकट. मग कधी दुष्काळ असेल, कधी अतिवृष्टी असेल. आणि या सगळ्या संकटांचा सामना करून ते पिकलं आणि आणलं जरी घरात तर ते मार्केटमध्ये जाईल, त्याला भाव मिळत नाही. हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे नाहीयेत. आज भ्रष्टाचाराचा इतका कळस झाला. म्हणजे इंग्रजांनी बांधलेले रस्ते, इंग्रजांनी बांधलेले धरणं, इंग्रजांनी बांधलेल्या बिल्डिंगी 100 वर्षानंतर शाश्वत आहेत. आम्ही 1 वर्षामध्ये रोड बांधला आणि त्याला 5-5, 10-10 कोटी रुपये पर किलोमीटरचं बजेट असलं तर ते 1 वर्ष टिकत नाही, त्याला खड्डे पडतात. त्याच्यावर कोणी बोलत नाही. राजकारणात ज्या पद्धतीने घराणेशाही चालली, त्या पद्धतीने टेंडरशाही चालली. हे करोडो रुपये राजकारणी तुमचे आमचे लुटायला लागले. हा तुमचा आमचा पैसा आहे बाबांनो. याचं तुम्हाला सोयीसुतूक पडत नाही. मूळ प्रश्नावर कधी भांडणार आहेत तुम्ही? आज फक्त ओबीसी आपण मराठी आमचे दुश्मन आहे, मराठ्यांना शिवाय द्यायच्या प्रश्न सुटणार आहेत का? मराठ्यांना वाटतं ओबीसी आमच्या विरोध करतात, ओबीसींना शिवाय घालायचे प्रश्न सुटणार आहेत का? आता मला शेकडो फोन सुरू आहेत. दीपक भाऊ, आपण एसटी आंदोलनाचं पाहिलं पाहिजे. नक्की पाहिलं पाहिजे. पण काय पाहिलं पाहिजे भावांनो? आपण एसटी आंदोलनाचं पाहू, पण आपण आजूबाजूला पाहिलं पाहिजे ना. कसा एकवटला मराठा समाज. आम्ही 17 दिवस उपोषण केलं पंढरपूरला. माझी तब्येत तर सिरियस झाली. 8 दिवस संभाजीनगरला लढलो. मुंबईला 8 दिवस घरी नव्हतो आम्ही. मी 1.5 महिना घरी नव्हतो. आज मंत्रालयात जर गेले तर हा मोबाईल त्या जाळ्यांमधून खाली टाकता येणार नाही. एक पाण्याची बाटली खाली पडणार नाही, एवढ्या त्या जाळ्या पॅक केल्या. ते शेवटचं आंदोलन आम्ही तिथं केलं होतं. मी वरतीवरच्या पोलिसाला दोन्ही हातांनी धरून लोटलं अक्षरशः. इतका संघर्ष केला. काय मिळालं बांधवांनो? त्या दिवशी मुंबईमध्ये जास्त नाही. तुम्ही म्हणता ना 2 कोटी धनगर आहे, 2.5 कोटी धनगर आहे. अरे बाबा हो, 1% जास्त झाला. 0.5% जरी धनगर त्या दिवशी मुंबईत असते ना तर आपल्याला एखादा GR निघाला असता. भलेही तो खोटा का असत नाही, फसवणारा का असत नाही, चॉकलेट का असत नाही, पण निघाला असता. आज 2.5 कोटीचे 0.5% किती होतात? 1000-1500 लोक. मी जास्त लाख, 2 लाख, 10 लाख, 20 लाख, 50 लाख म्हणत नाही. अरे 1000 लोक जरी धनगरांचे त्या मंत्रालयाच्या आसपास त्या दिवशी असते ना तर एकनाथ शिंदे साहेबांनी GR काढला असता. त्या दिवशी आम्हाला लेखी दिलंय ना आश्वासन. लेखी दिलं म्हणून आम्ही उपोषण सोडलं, GR काढतो म्हणून. का नाही काढला? आम्ही प्रामाणिकपणे जागा होत नाही, आम्ही संघटित होत नाही, संघर्ष करत नाही. आणि दुर्दैवानं माफ करा भावांनो, ज्यांनी या आरक्षणाचा लाभ घेतला हे लाभार्थी
खऱ्या अर्थानं या सगळ्या आरक्षणाचे समाजाचे मारेकरी आहेत, मला असं म्हणायचं. अरे गरजच नाही यांना. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा उद्विग्नेतून एक वाक्य बोलले होते की मला माझ्या शिकल्या सवरलेल्या लोकांनी धोका दिला. आणि आज पटतंय. म्हणजे बाबासाहेब तर दूरदृष्टी होतेच. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवरचं भाष्य म्हणजे त्यांच्या बुद्धीला, त्यांच्या विचारसरणीला त्यांना चॅलेंजच नाही. पण आजही ते वाक्य तंतोतंत लागू होतंय. ज्या आरक्षणाच्या नावावर तुम्ही सरपंच झालात, ज्या आरक्षणाच्या नावावर तुम्ही पंचायत समिती, जिल्हा परिषद मेंबर झालात, ज्या आरक्षणाच्या लाभामुळे तुम्ही नगरसेवक झालात, नगराध्यक्ष झालात, सभापती झालात, ज्या आरक्षणामुळे तुम्हाला शिष्यवृत्ती मिळाली, तुम्ही शिकले, ज्या आरक्षणामुळे तुम्ही नोकरी लागले, आज तुम्ही ज्या बंगल्यात राहता, ज्या गाडीत फिरता, त्याच्या मागे कारण हे आरक्षण आहे. ठीक आहे, तुम्ही अभ्यास केला असेल, तुम्ही संघर्ष केला असेल, तुम्ही मेहनत केली असेल, पण त्याच्यामध्ये महत्वाचा वाटा या आरक्षणाचा आहे ना. मग ज्या आरक्षणामुळे तुमचं कल्याण झालं भावांनो, तुमची जबाबदारी सगळ्यात अगोदर पुढे येण्याची. आजही काय झालंय, जे मराठा बांधव आमचे काल तिथं होते मुंबईमध्ये, त्यांना आरक्षण मिळालं म्हणून आनंद साजरा करतात. खरंच गोरगरीब मराठ्याला ते मिळणार आहे का? एखादा सालगडी आहे, एखादा हमाल आहे, एखादा मोलमजुरी करणारा आमचा मराठा बांधव आहे, त्याला ते मिळणार आहे का? नाही मिळणार भावांनो. कारण त्याचं लेकरू ज्या शाळेत शिकतं, ज्या वातावरणात शिकतं, आणि ऑलरेडी जे श्रीमंत मराठा आहेत, ऑलरेडी जे नोकरदार मराठा आहेत, ऑलरेडी जे मोठे लोक आहेत, त्यांच्या लेकरांच्या तुलनेत हे नाही टिकणार. आणि उद्या आम्ही जरी आता एसटी आरक्षणाचा लढा हातात घेतला आणि समजा धनगरांना एसटी आरक्षणाच्या सवलती मिळण्यास सुरुवात झाली, खरंच मेंढपाळांना याचा लाभ मिळणार आहे का? धनगरातले जे गरीब आहेत, मोलमजुरी करणारे, हमाल आहेत, सालगडी म्हणून काम करतात, कुणाची तरी शेतं पटाईनं करतात, ठोक्यानं करतात, यांना याचा लाभ मिळणार आहे का? नाही मिळणार. कारण गोरगरिबांची मुलं त्या कॉम्पिटिशनच्या लाईन जवळ येईपर्यंत यांची मुलं कितीतरी पुढे असणार आहेत. म्हणून बाबांना तुम्ही जो लाभ घेतात ओबीसीचं तेच झालंय ना. आता कालपर्यंत आपण पाहिलं, आपण या आंदोलनापासून शिकलं पाहिजे बांधवांनो. मी ओबीसी बांधवांनाही माझी विनंती आहे, धनगर बांधवांनाही माझी विनंती आहे. काल मीडिया, सोशल मीडियामध्ये मी पाहतोय, मराठा तरुणांनी ज्यांना राजे म्हणतो आपण, त्या राजांना सुद्धा सोडलं नाही. आमदार, खासदार, त्यांचे नेते सर्वांना शिव्या घालण्याचं काम त्यांनी केलं. आणि या आंदोलनाचं जर खरं यश काय असेल ना, तर या समाजाची जागृती. त्यांनी समाजापेक्षा पक्षाला महत्व दिलं नाही, त्यांनी बापापेक्षा, भावापेक्षा नेत्याला महत्व दिलं नाही. म्हणून हा लढा यशस्वी झाला. माझी आपल्याला विनंती आहे, खरंच तुम्हाला जर वाटत असेल की आमच्यावर अन्याय होतो, आम्हाला काही न्याय मिळाला पाहिजे, आमच्या दुःख वेदना आमचं दूर झालं पाहिजे, असं जर वाटत असेल, आणि माझ्या धनगर बांधवांना जर वाटत असेल की एक आरक्षणाचा लढा उभा राहायला पाहिजे, आम्ही तयारच आहे, आम्ही लढायला मारायला तयारच आहे. पण बाबांनो, ज्याच्यासाठी लढायचं, ज्याच्यासाठी मरायचं, ती लोक कुठे आहेत? म्हणून माझी विनंती आहे, ज्या दिवशी, मी अत्यंत जबाबदारीने बोलतो, एका दिवसाचा लढा आहे हा, 8 दिवसाचा, महिन्याचा, वर्षाचा लढा नाही. मी धनगर समाजाला हात जोडून नम्रपणे, जबाबदारीने सांगतो, बांधवांनो, हा फक्त एका दिवसाचा लढा आहे. कोणता दिवस? ज्या दिवशी 100% समाज, माझ्या समाजाचे तरुण, मी 100% म्हणत नाही, 50% तरुणांनी ज्या दिवशी समाजापेक्षा पक्षाला मानणं बंद केलं, माझ्या बापापेक्षा, माझ्या भावापेक्षा नेत्याला मानणं बंद केलं, त्या दिवशी तुमचा प्रश्न सुटल. आणि फक्त आरक्षणाचाच नाही, तर तुमचे सगळे प्रश्न सुटतील, हे मी गॅरंटीनं सांगतो. कधी? ज्या दिवशी समाजाला तुम्ही सर्वोच्च स्थान द्याल, तुमच्यासाठी रात्रंदिवस राबणाऱ्या बापाला तुम्ही ज्या दिवशी सर्वोच्च स्थान द्याल, तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या, जीव धोक्यात घालणाऱ्या तुमच्या बांधवाला ज्या दिवशी तुम्ही सर्वोच्च स्थान द्याल, तो शेवटचा दिवस असेल. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या दिवशी मिळतील, तुमच्या सगळ्या समस्या त्या दिवशी सुटतील.
म्हणून आमचे प्रश्न, आमच्या समस्या आम्ही पाहिल्या पाहिजे. जितका विरोध भावांनो आम्ही दुसऱ्याला कमी करायला करतो ना, जितकी ताकद, जितका वेळ, जितका पैसा या मोबाईलचा वापर, सोशल मीडियाचा जितका आम्ही दुसऱ्याला शिव्या देण्यासाठी घालतोय, दुसऱ्याला खाली दाखवण्यासाठी घालतोय ना, तितकं जर स्वतःला मोठं करण्यासाठी जर खर्च घातला तर मी सांगतो एका दिवसात तुमचे प्रश्न सुटतात. मी पाहतो आमच्या तरुणांचं, मला खरं म्हणजे फार वेदनादायी हा विषय. मनस्ताप होतो, प्रचंड चीड येते. अरे बाबांनो, या मोबाईलचा उपयोग तुम्ही दुसऱ्याला शिव्या घालण्यासाठी करताय, स्वतःला मोठं करण्यासाठी करा ना. दुसऱ्याला शिव्या घालून तुम्ही मोठे होणार नाही. आताही आम्ही खुश होतो, याची फसवणूक झाली. अरे बाबा, त्याची फसवणूक झाली खरं आहे ना. जरांगे पाटील त्या दिवशी बोलले ना तिथं आंदोलनात, यांना लाकडं दिली, यांनाही लाकडंच आहेत, फसवणूकच आहेत ना. पण त्याच्यात आपला वेळ कशाला घालताय? आमची फसवणूक केली हे पहिले मान्य करा ना. वाशी 2 झालं, अरे बाबा त्यांनी वाशी 1, वाशी 2 काहीतरी केलं ना. आमचं सगळंच वाचलं इकडं, हे दिसत नाही का? सगळं फाटलंय आमचं, ते पहा ना. पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो म्हणले होते ना देवेंद्र फडणवीस, किती कॅबिनेट झाल्या? मुसलमानांची भीतू दाखवून हिंदूंची मतं घ्यायची, आता मराठ्यांची प्रस्थापितांची मतं दाखवून ओबीसीची मतं घ्यायची. याच्या पलीकडे काय केलं या फडणवीसनं? पहा, पटतंय का? आम्ही पोटतिडकीनं बोलतो, कारण आम्ही आमचे उद्योगधंदे, संसार, परिवार, आमचं स्वतःचं जीवन, स्वतःचं आयुष्य सगळं सोडून समाजाचा विषय हातात घेतलाय. पोट जळतंय आमचं. आम्हाला काही पद देणाऱ्यांची कमी नाहीये, पैसे देणाऱ्यांची कमी नाहीये. भावांनो, आम्ही कुणाचा चहा पित नाही, कुणाचा रुपया घेत नाही. कालच्या शाळेच्या विषयात सुद्धा बरेच लोक, मला कोणी विचारलं नाही, दीपक भाऊ तुम्ही काय करता? गेली 4 महिने झाले स्वतःच्या गाडीमध्ये स्वतःचं डिझेल जाऊन फिरतोय, स्वतःचा वेळ खर्च करतोय, लोकांसोबत दुश्मन्या घेतल्या. 15 ते 20 हजार कागद झेरॉक्स मारलेत मी, गट्टेचे गट्टे माझ्याकडे पडलेले. कुठून आणला हा पैसा? माझा कष्टाचा पैसा आहे. कुण्या गरीबाकडूनही घेतला नाही, कुण्या भामट्याकडून चोट्ट्याकडूनही घेतला नाही. पण समाज म्हणून किती लोकांनी विचारलं की दीपक भाऊ तुम्हाला काही मदत पाहिजे का? पण प्रश्न विचारणं सुरू झालं. हा, एवढा करोडोचा भ्रष्टाचार आहे, दीपक बोराडे चूप बसले म्हणजे काहीतरी सेटलमेंट झाली असं विचारता का नाही? प्रश्न विचारा तुमच्या मनाला. येतं का नाही तुमच्या मनात की दीपक बोराडे काहीतरी सेटलमेंट? अरे कधीतरी विश्वास ठेवा ना, कुणावर तरी विश्वास ठेवा ना. कोणी लढतंय, पहिली गोष्ट तर प्रामाणिकपणे लढायला कोणी पुढे येत नाही. आणि आमच्यासारखं सगळ्या संसाराची राखरांगोळी करून लोकांची दुश्मनी घेऊन तुमच्यासाठी मरायला रस्त्यावर उतरलो तर आम्ही. ठेवा ना विश्वास. मी त्या विषयातही सांगतो तुम्हाला, लढणार आहे आम्ही. मी 15-20 हजार कागदपत्र काढले, आम्ही सगळी तयारी करतोय. काही म्हणतात आम्हाला तुमचा राग येत नाही भावांनो, राग आमचा येतो. तुम्ही आम्हाला सल्ले देताना पोलीस स्टेशनमध्ये जा, कोर्टात जा, राग तुमचा नाही, राग आमचा येतो आम्हाला आता की तुम्ही शहाणपणा आम्हाला शिकवता. मदत करायचं नाही. सोपं असतंय का पोलीस स्टेशनमध्ये जाणं, कोर्टात जाणं सोपं असतंय का? अरे या सरकारकडे सगळं लाईव्ह त्यांनी पाहिलं, त्यांच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलेत की शाळा रद्द करा, याच्यावर कारवाई करा, तरी सरकार करत नाही. तुमचं आमचं ऐकाल का? पुरावे लागतात, कागदपत्र लागतात. ते सगळं करतोय. 2 महिने झाले, अजून अर्धे कागदपत्र मिळाले नाही. सोपं बोलायला जितकं सोपं आहे तितकं सोपं वाटतं का? अरे ओळखा, आमचे मित्र कोण, आमचे शत्रू कोण, आपलं कोण, परक कोण. आम्ही आमच्यातच भांडत बसायचं. आणि हे कितीतरी वर्ष, कितीतरी दशक, कितीतरी शतक असं चालू राहिलं ना. हिंदू मुस्लिम भांडत राहायचं, दलित सवर्ण भांडत राहायचं, मराठा ओबीसी भांडत राहायचं, धनगर ओबीसी भांडत राहायचं, धनगर मराठा भांडत राहायचं, आणि या राजकारणाच्या पोळ्या भाजत राहायच्या. आपण चालू द्या आपल्यात. याला त्याला शिवी दिली, त्याला याला शिवी दिलीच पाहिजे.
आता बोलतील का? आता जे डीएनएचा प्रश्न कोणी विचारतील का? आता नाही विचारणार. त्याच्याच नावानं उदो उदो आरक्षण दिलं म्हणून त्याचा उदो उदो करा आणि त्यांना चॉकलेट दिलं म्हणून बी त्याचा उदो उदो करा. अरे तुम्हाला फसवलं ते कधी लक्षात येईल का? बांधवांनो, बराच आपला वेळ घेतला. माझे विचार जर पटले असतील तर शेअर करा आणि जिथं जिथं जे जे लोक प्रामाणिकपणे लढतील त्यांना साथ द्या. आपलं पर्क ओळखा, मूळ मुद्द्यावर या. तरुणांना माझी हात जोडून विनंती आहे की तुमच्या हातामध्ये फार मोठं शस्त्र आहे विज्ञानानं दिलेलं. या जागतिक क्रांतीच्या याच्यामध्ये हे सगळ्यात मोठं आजच्या युगामधलं एक शस्त्र आहे. तुमच्या बंदुकीपेक्षा, बॉम्बपेक्षा, अणुबॉम्बपेक्षा मोठं शस्त्र आहे. याचा वापर दुसऱ्याच्या विनाशासाठी करण्यापेक्षा स्वतःच्या उद्धारासाठी करा, स्वतःच्या फायद्यासाठी करा. दुसऱ्याला शिव्या देऊन तुम्ही मोठे होणारच नाहीयेत. दुसऱ्याला नावं ठेवून तुम्ही मोठे होणारच नाहीयेत. आणि कुणाला शिव्या देऊन फायदा काय? जातीय तेढ निर्माण करून, सामाजिक तेढ निर्माण करून, धार्मिक तेढ निर्माण करून काय फायदा होणार या समाजाचा? एकत्रच राहायचंय. गावगाड्यामध्ये मराठा तिथंच आहे, ओबीसी तिथंच आहे, धनगर तिथंच आहे, बौद्ध तिथंच आहे, मुस्लिम तिथंच आहेत. एससी एसटी मायनॉरिटी 18 पगड जातीचे लोक, आलुतीदार बलुतीदार सगळे एका गावातच राहणार आहेत. पण सामाजिक जातीय तेढ निर्माण करून काय करायचंय आपल्याला? आमच्या बी मेंदूनं कधी आमचा मेंदू चालवा, आमचा विचार करा. करणार आहेत की नाही आम्ही? पहा पटतंय का? आम्ही प्रामाणिकपणे आमचा लढा लढतोय. पण प्रत्येकानं आत्मचिंतन केलं पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.